ओम बाळू मामा नमो नमः. प्रेमळ मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळू मामा म्हणतात, आजपर्यंत तू जे काही सण केले आहे ते आता मात्र बदलणार आहे आणि तू ज्या पद्धतीने आतून संपूर्ण तुटलेला आहे ते मात्र आता संपूर्ण तू त्याहीपेक्षा जास्त लवकरच मजबूत बनणार आहेस. आजचा हा संदेश जो तुमच्या समोर आलेला आहे, हा देवी शक्तीने संदेश तुमच्या समोर आलेला आहे. म्हणून आजचा हा संदेश कोणीही पाहून दुर्लक्षित न करता पूर्ण वेळ देऊन नक्कीच ऐका. आणि तुम्ही आजचा हा संदेश तुमच्या मित्रांना आणि बाळूमामांच्या प्रत्येक भक्तांना तसेच प्रत्येक जणांकडे हा संदेश जरूर शेअर करावा, जेणेकरून प्रत्येकाला असे संदेश नक्कीच ऐकायला मिळतील. हा संदेश तुम्ही पूर्ण वेळ देऊन ऐकलात तर तुम्हाला मोठी गोड आनंदाची बातमी मिळेल आणि तुमच्यावर ते अटळ संकटे देखील संपतील. नेहमी म्हणावे, माझी जपमाळ ही बाळूमामांचा टेलिफोन आहे, ती हॉटलाईन आहे. हातात माळ घेतलो की बाळूमामांशी संपर्क माझा जोडला जातो. श्री बाळूमामा हे नेहमी आमच्या पाठीशी असतात. हाक मारली की ते लगेच आपल्या भक्तांकडे धावा करतात आणि ते मदतीला देखील धावून येतात, असं आपण प्रत्येक क्षणी म्हणावे. नको करू उगाच माणसा गर्व तू तुझ्या ऐश्वर्याचा, ऐश्वर्य हे तुझ्या जवळ थोड्या क्षणासाठी. करशील माझे मनोभावे नामस्मरण तर मी असेल तुझ्या पाठी जन्मोजन्मीसाठी. नित्य करी जो बाळूमामांचे स्मरण, गुरुस कसे त्याचे विस्मरण. गुरुसेवेची घ्यारे आण सापडेल गुरुकृपेचे तुम्हा प्रत्येकांना खाण. बाळूमामांवर जर खरा विश्वास असेल तर सहाय्यताच काय तर साथ सुद्धा तुम्हाला त्यांची मिळते. चिंतन, जसे आपल्या पैशाच्या बँक बॅलेन्स आपल्या आर्थिक संकटात कामी येतो ना, तसे अचानक आलेल्या कुटुंबाच्या संकटात आपल्याला बाळूमामांची केलेली आध्यात्मिक सेवा कामी येते. तुम्ही बाळूमामांचे चिंतन करा. तुमची सर्व चिंता ते स्वतः गुरुमाऊली करतील. आणि जे जे व्यक्ती गुरुमाऊलींची निस्वार्थ मनाने भक्ती करीत असतात ना, त्यांच्या पाठीशी गुरुमाऊली सदैव राहतात. नशिबाने जोडलेली माणसं आयुष्यात कधी तुम्ही गमावू नका. त्यांना कधी तुम्ही दुखावूही नका. त्यांच्याकडून कधी अपेक्षाही ठेवू नका. कारण आपल्या वाईट वेळेत तीच माणसं आधार देतात जे नशिबाने आपल्या आयुष्यात मात्र प्रथम आलेली असतात. तुम्ही कोणालाही पूजा, सर्व रूपे माझीच आहेत. तुम्ही कोणाचीही भक्ती करा, ती मलाच मिळणार आहे. जशा सर्व नद्या एका सागराला मिळतात ना, तशा फक्त स्वरूप आणि नाम वेगळे आहे पण तत्व एकच आहे. जिथे हात जोडाल तिथे मूर्ती मात्र श्री बाळूमामांची असेल. ज्यांची कीर्ती गाल ती कीर्ती देखील त्यांचीच असेल आणि जिथे डोके ठेवाल तिथे चरण देखील त्यांचेच असेल. म्हणून आपल्याला त्यांची प्रथम भक्ती निस्वार्थ मनाने करायची आहे. विचार, आचार ही तुमच्या घराची आखणी आहे. प्रेम हा घराचा पाया असतो. थोर माणसे घराच्या भिंती असतात. चूक हे घराचे छत असते तर माणुसकी घराची तिजोरी आहे. गोड शब्द घरातील धन दौलत आहे. शांतता हे घरातील लक्ष्मी आहे. आत्मविश्वास हे घराचे देवस्थान आहे. पैसा हा घराचा पाहुणा आहे तर गर्विष्ठपणा हा घराचा वैरी आहे. अहंकार हा घराचा विनाश आहे. म्हणून कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने कधी बोलू नका. तुम्ही सदैव तुमचे मन शांत ठेवा. विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. कारण त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मन शांती सुद्धा फक्त तुम्हालाच. म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी आपण मात्र योग्य त्या पद्धतीने विचार करून नक्कीच केल्या पाहिजेत. जिथे जिथे असेल गुरुमाऊलींचे नामस्मरण, तिथे तिथे असतील हे गुरुमाऊली प्रत्येकांच्या पाठीशी. समाधानी जीवन जगण्यासाठी माणसाने फक्त 2 गोष्टी कधी विसरायच्या नाहीत. प्रथम, अहंकाराच्या बंगल्यात कधीही जायचे नाही आणि माणुसकीच्या झोपडीत मात्र जायला कधीही लाजायचं नाही. मी तुला आज एक सांगून टाकतो, मला शोधण्याचा प्रयत्न मुळीच करू नकोस.
मी तुझ्या अंतःकरणात आहे, मला मनापासून हाक मार, मी तुझ्यासमोर नक्कीच येईल. हेच गुरुमाऊली आपण प्रत्येकाला नेहमी म्हणतात. आणि केवळ तुमच्या पायांशी बसून राहणं हे देखील तुमचं पूजनच आहे. तुमच्यापासून दूर असताना देखील तुमचं चिंतन करणं हे देखील तुमचं पूजन आहे. हातात जपाची माळ नाही की मुखात पूजाविधीचे असंखलित मंत्र नाहीत किंवा षोडशोपचार पूजनाचा थाटमाटही नाही, सुगंधित फुलेही नाहीत, रसाळ फळही नाहीत आणि घमघमणारं अत्तर नाही की गोमातेच्या तुपाच्या प्रशांत निरंजनाची आरती देखील नाही, परंतु प्रत्येक क्षण तुमचाच विचार, कारण हे देखील तुमचंच पूजन आहे. म्हणूनच भगवंतांचे पूजन करण्यासाठी कोणत्याही ठिकाणी जावा, पण तिथे निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांचे नामस्मरण करा. नक्कीच ती भगवंतांची एक पद्धतीने भक्तीच झाली. संकटात असताना तुम्हाला मठात येणे, पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. अनेक जण सल्ले देत असतात तेव्हा आणखीन दुखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता तसंच कोणत्याही ठिकाणी इतकंच काय, अगदी कोणत्याही अवस्थेत फक्त मनापासून आर्ततेने बाळूमामांचे तुम्ही प्रथम नामस्मरण करा. बघा, चमत्कार तुम्हाला नक्कीच दिसेल. आणि या जगात कोणतीच गोष्ट ही तर कायम टिकणारी मुळीच नाही. दुःखांचेही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं, आपण फक्त हिंमत मात्र स्वतःमध्ये ठेवायला हवी. गुरुमाऊली म्हणतात, शांत राहा. आयुष्यामध्ये जे जे सध्या तुझ्या चालू आहे त्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आम्हाला योग्य पद्धतीने आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, श्रीसंत सद्गुरू बाळूमामा हे तर परम दयाळू आहेत. त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वतोपरी कल्याण होते. भावभक्तीने आर्ततेने हाक मारली असता ते तात्काळ तुम्हाला ओ देखील देतात. ते स्मूर्तगामी आहेत. भक्तांच्या संकटकाळी त्वरेने धावणारे श्री बाळूमामांसारखे दैवत हे तुम्हा भक्तांचे भक्कम आधार आहेत. म्हणून आपल्याला देखील त्यांचे नामस्मरण हे मात्र निस्वार्थ मनाने करायचं आहे. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठ राखण ही तर काही देखील नक्कीच कामाची नसते. जेव्हा आपण आपल्या इष्ट देवतांचे नामस्मरण करतो तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या कुठे ना कुठे बाजूशी उभे राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येतेच. फक्त हे मात्र आपल्याला कळणार नाही, पण भगवंतांची योजना आपल्यासाठी सतत कार्य करत असते. ध्यानी मनी स्वप्नी जपे जो सदैव बाळूमामांशी, बाळूमामा उभे राहते नित्य त्याच्या पाठीशी. एक गोष्ट तुम्हा प्रत्येकाला सदैव समजून घ्यायची आहे, ते म्हणजे आयुष्याच्या प्रवासात भरपूर गोष्टी घडतील, भरपूर दुःख देखील येतील, पण तुम्ही मात्र या आयुष्याच्या प्रवासात सदैव चिंतन करत राहा. कारण चिंतन जेवढं गुरुमाऊलींचे कराल तेवढं तुमचं आयुष्य आनंदमय होईल. आणि जितकी तुम्ही चिंता कराल तितकंच तुम्हाला अजून दुःख होईल. गैरसमजुतीचा फक्त एकच क्षण खूप धोकादायक ठरू शकतो, कारण काही मिनिटांमध्येच आपण एकत्र मात्र घालवलेला 100 सुखाच्या क्षणांचा तो एक पद्धतीने विसर पडत असतो. समजून घ्या, ज्या प्रकारे आयुष्यामध्ये सध्या तुम्हाला दुःख आहेत त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून सुख देखील येणार. फक्त संयम मात्र माणसाच्या अंगी प्रथम राहिला पाहिजे. बस एवढंच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि बाळूमामांच्या नामस्मरणाचे भरपूर असे महत्त्व आहेत. यापैकी मी तुम्हाला आज कमीत कमी 8 ते 9 महत्त्व सांगणार आहोत. लक्षपूर्वक ऐका. प्रथम, नामस्मरण केल्याने प्रारब्धाची तीव्रता कमी होते, समाधान मिळते, वास्तू शुद्ध होते, प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते, घरात सात्विकता वाढते, सांसारिक अडचणी कमी होतात, प्रेमभाव निर्माण होतो, घरात भगवंतांचा वास राहतो आणि संकटांना सामोरे योग्य पद्धतीने जाता येते. बस मी तुम्हाला 9 नामस्मरणाचे महत्त्व सांगितलेले आहेत, पण याहीपेक्षा मोठमोठे महत्त्व आहेत. ते जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे नक्कीच कळवा, किंवा तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला म्हणा की आम्हाला ते महत्त्व जाणून घ्यायचे आहेत. तर नक्कीच आम्ही तुम्हाला कमेंटद्वारेच ते संपूर्ण महत्त्व टाईप करून सांगू. माळी दररोज रोपांना पाणी देतो,
पण फळ फुले फक्त त्या ऋतुमानाप्रमाणेच येतात. म्हणूनच आयुष्यात संयम तुम्ही ठेवा. प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे. प्रतिदिवस प्रयत्नशील राहून नियमितपणे बाळूमामांचे नामस्मरण करीत आपलं काम अजून तुम्ही चांगलं करत राहा. तुम्हाला त्याचं फळ योग्य वेळ आल्यानंतर श्री बाळूमामा नक्कीच देतील. हे प्रथम आपण समजलं पाहिजे. आणि परिसाला जसे लोखंड लागले की त्याचे सोने होते ना, तसेच नामाला आपले मन चिकटले की आपल्या आयुष्याचे देखील नक्कीच सोने होते. मला माय ना बाप न आप्त बंधू, सका सोयरा सर्व तू दीन बंधू, तुझा मात्र आधारा या लेकराला, गुरुराया तुझ्या विन प्रार्थू मी कोणाला. आणि लोकप्रिय होण्यासाठी कधीही आपण मात्र लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होऊन आपल्याला मात्र पुन्हा मुळीच किंमत राहत नसते. लबाडी ही तर एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांची व आचरणाशी प्रथम नक्कीच ठाम राहावे. गुरु माऊली म्हणतात, शांत राहा, कारण लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये ते घडणार आहे ज्याची तू अपेक्षा केली नव्हतीस. त्याहीपेक्षा उत्तम गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. आणि प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही तर गोष्टी अदृश्य आहेत, पण या एवढ्या शक्तिशाली आहेत की अशक्यला देखील ते शक्य नक्कीच करीत असतात. आंधळ्याला दिसायला चालू झाले की सगळ्यात पहिलं त्याच काठीला तो फेकून देतो जिने पूर्ण आयुष्य त्याला आधार दिलेला होता. म्हणून आयुष्यामध्ये जेव्हा योग्य वेळ येईल, योग्य दिवस येतील, तेव्हा मात्र वाईट वेळेमध्ये आधार देणाऱ्या व्यक्तींना तुम्ही मुळीच विसरू नका. सूर्याची किरण सांगतात, प्रत्येक अंधारामध्ये प्रकाश आहे. तुमच्या प्रत्येक संकटामध्ये यश देखील आहे. फक्त जो लढतो, तो जो टिकतो, तोच आयुष्यामध्ये यश प्राप्त करू शकतो. उगवती ती रम्य पहाट, हवीशी वाटणारी ती मात्र एक नक्कीच सुरुवात. समजून घ्या, आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही निराश होऊ नका, कारण जीवन हे आपल्याला एकदाच मिळाले आहे. ते मात्र तुम्ही आनंदाने नक्कीच साजरा करा. कारण जे दुःख सध्या तुमच्या पदरी आहे ना, ते दुःख तर काही काळासाठी तुमच्या आयुष्यामध्ये आहे आणि योग्य वेळ आल्यानंतर तेही तुम्हाला मिळणार. ज्याची तुम्ही कल्पना केली नव्हती त्याहीपेक्षा उत्तम दिवस तुम्हाला अनुभवायला मिळणार. म्हणून आता मात्र आपण प्रत्येकाने काळजी आणि चिंता करणं सोडून दिलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, केवळ कोरड्या अलिप्तपणामुळे या जगात मनुष्य सुखाने जगू शकेल. माणूस जन्माला येताच अनेक अतूट धाग्यांशी जगाशी बांधला जातो. तसेच पुढच्या मात्र वाटचालीत तो नक्कीच पूर्णत्व, जुने धागे त्याचे तुटतात, नवे निर्माण होतात. पण या नव्या जुन्या धाग्यांचा गोफ त्याला सतत गुंफीत राहावा लागतो. जीवनाला अर्थ येतो तो या गुंफीतल्या कलेमुळे, गोफातल्या नाना रंगाच्या धाग्यामुळे. बाकी चांगलंच होणार आहे हे प्रथम तुम्ही गृहीत धरून चला. बाकीचं गुरुराया पाहून घेतील हा विश्वास जर तुमच्या मनामध्ये असला तर प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी शक्यच आहे. शांत राहावे. ओसाड मालरानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो, भरतो, त्याला बघून तेव्हा कळतं की भरण्यासाठी परिस्थिती नाही तर माणसाची मनस्थिती प्रथम भक्कम असावी लागते. एवढं मात्र नक्कीच खरे. अस्तित्व निर्माण करताना अडचणी खूप येतात, पण एकदा का अस्तित्व निर्माण झालं तर स्वरूप मात्र पाहण्यासारखं असतं. म्हणून तुम्ही अडचणींचा सामना करा. योग्य वेळ आल्यानंतर तेही मिळणार ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. टोचलेला काटा फक्त रक्तच काढू शकतो, न टोचलेला काटा त्याहून जास्त वेदनादायक असतो. हे नक्कीच आपण समजून घ्यावे. बाकी चांगल्या दिवस अर्थात चांगले दिवस येण्यासाठी वाईट दिवसांशी तुम्हाला प्रथम लढावे लागेल. हे प्रथम आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. गुरुराया म्हणतात, शांत राहा. आता लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये ते तुला मिळणार ज्याची तू कधी कल्पना देखील केली नव्हती. त्याहून उत्तम गोष्टी तुला आता अनुभवायला मिळणार. बाकी लोक म्हणतात पैसा नाही, पण मान खूप कमावली. एकदा मोकळ्या खिशाने तुम्ही बाजारात फिरून तर बघा, तेव्हा तुम्हाला कळेल नक्कीच इज्जतीला भाव तेव्हाच असतो जेव्हा खिशात नोटांचा आवाज असतो. म्हणून आपण देखील काळासोबत चाललं पाहिजे.
जर तुम्ही काळासोबत आणि वेळेसोबत चालाल तर तुम्हाला जास्त प्रमाणात दुःखाचा सामना करावा लागणार नाही, आणि आलंच दुःख तर त्या दुःखांचा देखील तुम्हाला सामना योग्य पद्धतीने करता येईल. म्हणून काळासोबत आपण देखील योग्य पद्धतीने चाललं पाहिजे. जो संकटात स्थिर राहतो ना, तोच खरा आपण योगी समजावा. कोणी आपल्यासोबत असो किंवा नसो, नाराज होऊ नका, कारण बाळूमामापेक्षा सुंदर सोबती इथे मात्र कोणी देखील नाही. काळजी करणं हे दाखवता येतं, पण काळजी घेणं हे स्वतःला प्रथम सिद्ध करावं लागतं. हे माऊली प्रत्येक कुटुंबाला आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सुखी व सुरक्षित ठेवा. आणि जे बी भक्त आज हा तुमचा संदेश ऐकत आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक त्यांच्या प्रयत्नांना तुम्ही यश द्या आणि त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदच आनंद बहरू द्या. बस एवढी मी प्रार्थना तुमच्या चरणी करतो. आयुष्यामध्ये एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे तुमचे ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच तुम्ही मोडू नका. पावलोपावले येतील तुम्हाला भरपूर कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत तुम्ही मात्र आता मुळीच हार मानू नका. जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात ना, त्यांच्या जीवनात चांगली माणसं ही मात्र कधी देखील टिकणार नाहीत. एवढं मात्र तितकंच करे. बाळूमामांच्या कृपेने संकट दूर होईल. त्यांच्या आशीर्वादाने सुखाची नवीन एक अशी सुरुवात होईल. बाकी माणसात तर बदल तेव्हाच होतो जेव्हा तो खूप शिकतो, कमावतो, किंवा जेव्हा त्याचा मनाला नक्कीच ठेच लागते. कधी कधी काही गोष्टी वेळेवर आपण सोडून द्याव्यात, कारण जास्त विचार केला तर त्याचा त्रास आपल्याला जास्त होतो. त्यामुळे अजून नवीन अडचणी आयुष्यात येतात. म्हणूनच दुःख मोजण्यापेक्षा सुख तुम्ही तुमचे पहा. जीवन नक्कीच तुमचे सुखमय आणि आनंदमय तिथे होऊन जाईल. एवढे मोठे यश मिळवा की तुमचा अपमान करणाऱ्या मनाला लाज वाटली पाहिजे. सुंदर आयुष्य बनवण्यासाठी वाईट दिवसांचा सामना करावाच लागतो. व्यक्तीची किंमत तर तेव्हाच होते जेव्हा त्याची आवश्यकता असते, नाहीतर गरज नसताना हिरे देखील तिजोरीमध्ये ठेवून दिले जातात. नका ठेवू कोणावर विश्वास, कारण लोक शपथ घेऊन सुद्धा इथे मात्र भरपूर असं खोटं बोलतात. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू देत, पण जर तू खरा असशील तर जोवर बसला आहे ना, तो सगळ्यांचा योग्य पद्धतीने हिशोब घेईल. म्हणून तुम्ही मात्र आता मुळीच घाबरू नका. आणि प्रेमळ मित्रांनो, हे आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. यामध्ये चांगली पाने मिळणे आपल्यामुळेच हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर मात्र आपले संपूर्ण यश अवलंबून असते. नात्याला पैशाच्या नजरेने पाहू नका, कारण नाते टिकवणारी माणसं बहुतेकदा मात्र गरीबच असतात. आयुष्य जर दिवशी आपल्याला नवे करून 24 तास देते. आपण त्यात आपल्या भूतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे आणि आलेले क्षण जगायचे, हे मात्र आपल्या नक्कीच हातामध्ये आहे. मूर्ख लोकांना कधीच आपण आपले ज्ञान द्यायचे नसते. अर्थात तुम्ही तुमचे ज्ञान त्यांना देण्याच्या भानगडीत पडू नका, नाहीतर त्यांच्या वाईट लोकांच्या यादीत सर्वात पहिलं तुमचं नाव असेल. एवढं मात्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. बाकी बाळूमामाच्या प्रत्येक निर्णयावर आपण मात्र खुश राहायचे, कारण गुरुराया आपल्याला ते नाहीत देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर ते आपल्याला प्रथम देतात जे आपल्यासाठी उत्तम असतं. म्हणून लोकांनी मला हारताना बघितलं आहे, आता त्यांना जिंकून मात्र मी नक्कीच दाखवतो. बस तेवढंच आपण स्वतःला सदैव मात्र सांगत राहिलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे, ते म्हणजे काही लोक तुमच्याबद्दल वाईट वागतील, नको त्या गोष्टी देखील बोलतील, भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील. पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर सदैव तुम्ही उत्तम कर्म करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. हेच प्रथम आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. आणि आयुष्याच्या शर्यतीत एक गोष्ट मात्र आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे काहीही ते आपले नाही आणि काहीही ते आपले मुळीच राहणार नाही. आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतः ठरवावी. अर्थात दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा आपण केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख कधी जिंकू शकणार नाही. उत्तर देणे हे अवघड नसतं, फक्त वाद नको म्हणून कधीतरी गप्प बसावं नक्कीच लागतं.
चूक नसताना खूप काही ऐकून घ्यावं लागतं. मित्रांनो, खरं तुमच्या आयुष्यात दुःख आहेत, या प्रत्येक गोष्टी गुरुमाऊलींना माहिती आहेत. म्हणून तुम्ही आता मुळीच घाबरू नका आणि चिंता देखील तुम्ही अजिबात करू नका. कारण लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये असा काळ येणार आहे, ज्याची तुम्ही आशा सोडली होती तेच तुमचे मोठे स्वप्न आता लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. फुंकर मारून दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती विझवू शकत नाही. कारण ज्याचे कर्तृत्व दरवळत असते त्याला कोणीही कधी विझवू शकणार नाही. जो होतो तो आता मात्र मी राहिलेलो नाही. जो आता आहे तो मात्र कुणाला देखील मुळीच माहिती नाही. समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढं गमवले त्यापेक्षा जास्त गुरुमाऊली आपल्याला देतील. थांबू नको, वेळ कधी बदलेल काही सांगता येणार नाही. म्हणून आता मात्र तू चिंता आणि काळजी करणं सोडून दे. लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडणार ज्याची तू कधी कल्पना देखील केलेली नसेल. आणि तुम्ही केलेल्या चुका फक्त तुम्हीच सुधारू शकता. म्हणून आयुष्यामध्ये तुमच्याकडून झालेल्या चुका योग्य पद्धतीने दुरुस्त करा. एक दिवस मी नक्कीच म्हणेल, मला जे हवं होतं ते मात्र मला नक्कीच मी मिळवून घेतलं. आणि कोणतेही काम तुम्ही मनापासून करा किंवा करूच नका. जर तुम्ही कोणतेही काम मनापासून केलं तर मग मात्र गुरुराया तुम्हाला मनापासून यश देखील देतात. हे आपण प्रथम समजून घेतलं पाहिजे. स्वप्न बघून चालत नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी झोप देखील उडवावी लागते. सर्वात जास्त नाती ही तर फक्त गैरसमाजामुळे नक्कीच तुटतात. म्हणून आयुष्यामध्ये जर आनंदी राहायचे असेल तर कायम तुम्ही इतरांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा कायम स्वतःवरती मात्र विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुमच्या चांगल्या स्वभावाशी लोक जुळत नसतील ना, तर लोक बदलाव, तुम्ही तुमचा स्वभाव नाही. कारण खोटं बोलणारा मित्र आणि खरं बोलणाऱ्याला शत्रू लगेच मात्र प्रथम मिळत असतात. हेच जीवनामधले एक मोठे सत्य आहे. गुरुराया म्हणतात, थांब, माणसं जपण्याचा स्वभाव महागात पडू शकतो बरं का. कारण सध्या गरजेपुरतं माणसं जवळ अर्थात ठेवण्याचा मात्र ट्रेंड सुरू आहे. बाळूमामा म्हणजे गर्दीतला सुकवणारा एकांत, ज्यांच्या कृपेने होतो साऱ्या अज्ञानांचा अंत. म्हणून आपल्याला देखील त्यांची भक्ती निस्वार्थ मनाने करायची आहे. प्रत्येकाला आपली जखम कधी तुम्ही दाखवू नका. कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसते, परंतु मीठ मात्र त्यांच्या घरात नक्कीच असते. कटुपणा हे नक्कीच सत्य नाही. समजून घ्या, आयुष्यामध्ये काही वेळा वाईट गोष्टी घडतात, पण आपण मात्र कधीही चिंता करू नये. म्हणूनच गुरुमाऊली म्हणतात, ज्याचं मन स्वच्छ असतं ना, त्याला तर शेणामातीच्या ओट्यावरही झोप लागते, जणू देवाच्या कुशीत. आणि जर मनात खोटं, ईर्ष्या, अहंकार किंवा पापाचं जर ओझं असेल तर लाखोंच्या गादीवर झोपून सुद्धा डोळा लागत नाही. मनातील अस्वस्थता उशीपेक्षा मोठी होऊन जाते. शरीर थकलं असलं तरी मनाची घालमेल थांबत नाही. आणि अशा वेळी माणूस गादीवर नसतो, तो पापाच्या चिखलात लोळत असतो. हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आयुष्यात जे मिळालं नाही त्याचा विचार तुम्ही सतत करण्यापेक्षा जे मिळालं आहे त्याच्याकडे आनंदाने तुम्ही बघायचं. मग कळतं आपल्याजवळ पण खूप काही आहे, जे नक्कीच दुसऱ्यांसाठी एक पद्धतीचे ते स्वप्न आहे. मनात मात्र तीच लोक राहतात ज्यांचं मन साफ आहे. कारण सुईमध्ये तोच धागा प्रवेश करू शकतो ज्या धाग्याला गाठ कधीच नसते. खळखळून असणाऱ्या माणसाला एकदा आपुलकीने विचारून पहा, कसा आहेस. अक्षरशः तो तुमच्यासमोर ढसढसा रडेल. माणसा आतून वाचायला शिका. बाहेरून तर प्रत्येकजण तुम्हाला असणाराच दिसतो, हे मात्र नक्कीच आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, ही देखील गोष्ट समजून घ्या, ते म्हणजे दोन तोंडाची माणसं माझ्या मात्र खूप डोक्यात जातात. कारण कुठल्या वेळी कुठला चेहरा सगळ्यात आधी कान फडावा हे मात्र मुळीच नक्की मला समजत नाही. बाकी आयुष्याचा प्रवास हा असंच असणार. इथे तुम्हाला प्रत्येक क्षणी जर आनंद प्राप्त करवायचा असेल तर प्रत्येक क्षणी तुम्हाला योग्य ते कर्म देखील करावे लागतील. बाकी आवडलेलं मिळालं की माणूस ते आणखीन मात्र आवडीने जपतो. म्हणून ज्या त्या वयात अर्थात योग्य गोष्टी मिळाल्या
तर मग मात्र मनुष्याचे जीवन आनंदमय व्हायला कधी देखील वेळ लागणार नाही. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होताना तुम्हाला दिसतील. म्हणून जर अजूनही तुम्ही घाबरत असाल आणि अजूनही जर तुम्ही चिंतेमध्ये असाल, तर मग मात्र तुम्ही तुमची ती चिंता सोडून दिली पाहिजे. बाकी फार आदर्श वादाला पकडून जगणाऱ्याला वास्तव्य जीवनातल्या कटू सत्याला सामोरे जाताना त्रास मात्र नक्कीच होतो. सतत घेतलेली माघार आणि प्रत्येक वेळेस दाखवलेला चांगुलपणा हा मात्र प्रथम आपलाच नक्कीच घात करतो. खरं तर असा पाऊस पडावा ज्यात गर्व पूर्ण बुडून जावा, मतभेद वाहून जावे, अभिमान भिजावा, रागाचा पर्वत नष्ट व्हावा, दोष भेदभावाची नदी गायब व्हावी आणि मी ऐवजी आम्ही सदा इथे मात्र बरसत राहावे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. कारण चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावरच आपले यश अवलंबून आहे. काही समस्या न सोडवण्यात बरेच लोकांचा फायदा असतो, त्यामुळे त्या समस्या राहू मात्र दिल्या जातात. आणि एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये घडत असलेल्या प्रत्येक गोष्टी या मात्र आपल्या आयुष्यासाठी उत्तमच आहेत. म्हणून तुम्ही सतत चिंता आणि काळजी करण्यापेक्षा नेहमी नक्कीच आयुष्यामध्ये योग्य ते कर्म करीत चला. आज खूप एकटं वाटलं, पण सांगायचं कोणाला? अस्वस्थ होतं मन, पण बोलणार नक्कीच कोणासोबत? खूप अवघड असतं स्वतःला समजवणं. आपलेही मन ओळखणारं एक अस्तित्व नक्कीच आयुष्यामध्ये तुम्ही मात्र ठेवत चला. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये जे घडत आहे ना, ते तुमच्या उत्तमासाठीच घडत आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल, तर मग मात्र तुम्ही तुमची ती प्रत्येक चिंता आता मात्र योग्य त्या पद्धतीने सोडून दिली पाहिजे. गुरुराया सांगतात, शांत राहा, आयुष्यामध्ये जे घडते ते तुझ्या चांगल्यासाठीच घडते. म्हणून कधीही चिंता करू नका आणि विश्वास ठेवा. एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थापेक्षा लाख पटीने हे मात्र आपल्यासाठी नक्कीच उत्तम आहे. विश्वास ठेव, सर्व काही योग्यच होईल. आणि मनमोकळं जगणं आणि मनासारखं जगणं यातलं अंतर कळालं की आयुष्याच्या वाट्या या आभाळासारख्या होऊन जातात. बाकी कधीही देवदर्शनाला जर तुम्ही गेलात, तर मग मात्र तुम्ही रांगेतून जा. कारण चोर वाटा तुम्हाला मूर्तीपर्यंत नेतात, देवापर्यंत ते कधीही तुम्हाला नेणार नाहीत. हे प्रथम मात्र आपण नक्कीच समजलं पाहिजे. आयुष्याच्या वाटचालीत काही दुःख असेही असतात जी कोणाजवळ कधी आपल्याला बोलता येत नाहीत. फक्त सहन मात्र नक्कीच आपल्याला करावी लागतात. समजून घ्या, जी वेळ सध्या तुमच्याकडे आहे आणि ज्या वेळेमध्ये सध्या तुम्ही हे तुमचे आयुष्य जगत आहात, ती मात्र तुमची वेळ तुमच्यासाठी भरपूर जास्त योग्य आहे. पूर्णत्वाच्या शोधात माणूस इतकं काही गमावतो की अर्धा चंद्रही सुंदर त्याला दिसतो, हेच मात्र तो नक्कीच विसरून जातो. आनंदी चेहरा तुमची शान वाढवतो, पण आनंदाने केलेले कार्य तुमची मात्र ओळख वाढवते. संसाराची झोळी कितीही फाटली असली तरी देखील जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते ना, तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत राहते. कोणतंही नातं परफेक्ट नसतं. ते नातं दोघांनी समजून गाजवून एकमेकांच्या चुका माफ करून ते नातं पुढं प्रथम न्यायचं असतं. कारण तोडायला गेला तर लोखंडाची साखळी सुद्धा आपल्याला मात्र तोडता येते. आणि समजून घ्या, आयुष्याच्या प्रवासात जे घडते ते उत्तमच घडते. जर तुम्ही एक पद्धतीने आयुष्यामध्ये स्वतःवर विश्वास ठेवत असाल, तर नक्कीच तुम्ही पुढे जाल. आणि विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्त्वाची आहे. कारण सर्व काही जर आपण आठवलं आणि मनामध्ये साठवून ठेवलं, तर मग मात्र कधीच आपण आयुष्यात आनंदी राहू शकणार नाही. चुकीच्या वेळी बरोबर बोलणं देखील हे मात्र चुकीचंच असतं. लोकांचं निरीक्षण करत बसण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्यात सुधारणा करणं केव्हाही तुमच्यासाठी चांगलं आहे. कितीही वैचारिक मतभेद असले ना, तरी वयाचा आदर आणि शब्दांची प्रतिष्ठा ही आपण प्रत्येकाने जपलीच पाहिजे. मी तर बाळूमामांच्या प्रत्येक निर्णयावर आनंदी आहे. कारण त्यांनी मला दुःख सहन करणाऱ्यांच्या यादीत ठेवलं आहे, दुःख देणाऱ्यांच्या यादीत मुळीच नाही. बाकी
शाळेच्या मधल्या सुट्टीत वर्गाबाहेर दुकानात जाऊन एक गोळी घेऊन ती रुमालात गुंडाळून दाताने तोडून झाल्यावर बोलायचं, कुठलं पण घे, दोन्हीही तेवढंच आहे. त्या निरागस मनाची आणि प्रेमळ मैत्रीची सर आजच्या पिढीला नक्कीच माहिती नसावी. हे देखील आयुष्यामधले मात्र नक्कीच एक मोठे सत्य आहे. बाकी ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील ना, त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला मात्र विचार नक्कीच करतील. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रथम मात्र मोठे विचार ठेवायचे आहेत. समजून घ्या, जर तुम्ही मनामध्ये आणि तुम्ही जर मोठे स्वप्न ठेवाल तर नक्कीच तुम्ही त्या स्वप्नांसाठी भरपूर जास्त प्रमाणात प्रयत्न देखील कराल. म्हणून मनुष्याने कायम मोठे स्वप्न पाहावे, जे त्याच्यासाठी देखील उत्तमच आहे. प्रत्येक गुण आणि दोष प्रत्येकांत असतातच. तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधतात हे मात्र तुमच्यावरती अवलंबून आहे. आणि जिथे तुम्ही चुकीचे नसताना तिथे मात्र स्पष्टीकरण द्यायची मुळीच गरज नसते. गरज असते ती फक्त आणि फक्त योग्य पद्धतीने दुर्लक्ष करायचे. आणि जो व्यक्ती योग्य पद्धतीने त्याचे आयुष्य जगतो तो मात्र योग्य पद्धतीने आनंदी देखील नक्कीच राहू शकतो. प्रेमळ मित्रांनो, न पटणारं नाकारण्याचा आपला हक्क आपल्याजवळ आपण प्रथम ठेवावा. आणि प्रत्येक वेळी स्वतःला प्रूव्ह मात्र करत बसू नका. आपण माणसं आहोत, अर्थात पायथागोरसचे थेरम मुळीच नाही. सांगण्याचा मुद्दा एवढंच आहे, आयुष्य जर आनंदाने तुम्हाला जगायचं असेल ना, तर प्रथम मात्र तुम्हाला अर्थात तुमच्या मनाला जे उत्तम वाटते ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. कारण आयुष्यामध्ये जे जे आपण आजपर्यंत गमावलेले आहोत त्यापेक्षा उत्तम आपल्याला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी आता मात्र सोडून दिली पाहिजे. आणि प्रत्येकांवर विश्वास तुम्ही मात्र मुळीच ठेवू नका. कारण साखर आणि मीठ दोघांचा रंग हा प्रथम मात्र सारखाच असतो. यशानंतर मिळालेल्या 1000 टाळ्यांपेक्षा वाईट काळात खांद्यावर ठेवलेला हात हा मात्र जास्त नक्कीच मूल्यवान असतो. आणि स्वतः जेवढे कष्ट करतोय तितकेच कष्ट इतर देखील व्यक्ती करतोय. म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट आपण मात्र योग्य पद्धतीने समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे जेवढी तुम्ही स्वतःच्या कष्टाची जाणीव ठेवतात तेवढं तुम्ही इतरांच्या देखील कष्टाच्या अर्थात इतरांच्या कष्टाची जाणीव ठेवा. कारण जे जे तुम्ही आजपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये केलं आहे आणि जे जे तुम्ही आजपर्यंत गमावलं आहे किंवा कमवलं आहे त्या प्रत्येक गोष्टी इथे तुमच्याच आहेत. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी सतत राहायचे असेल तर उत्तम मात्र कर्म नक्कीच तुम्ही करा. आणि ज्या व्यक्तीला तुमची साथ द्यायची असते ना, त्या व्यक्तीला तुमच्या परिस्थितीशी काही देखील देणं घेणं नसतं. हे मात्र प्रथम सत्य आहे. मोकळेपणाने वागणाऱ्या माणसाच्या बाबतीतच जास्त गैरसमज सध्या मात्र नक्कीच होतात. बाकी हरामाचा पैसा फक्त माणसाला मस्ती करायला शिकवतो. घाम गाळून कमवलेला पैसा आयुष्य कसं जगायचं हे योग्य पद्धतीने शिकवतो. म्हणून आयुष्याच्या प्रवासामध्ये जे जे घडत आहे ते तर आपल्यासाठी उत्तमच घडत आहे. म्हणून जर तुम्ही अजून देखील एकच गोष्टीची सारखी चिंता करीत असाल तर मग मात्र तुम्ही तुमची ती चिंता आता योग्य पद्धतीने सोडून दिली पाहिजे. कारण जे जे तुम्हाला आयुष्यामध्ये मिळाले आहे ते ते तुम्हाला योग्यच मिळालं आहे. पण जर तुम्ही सतत चिंतामध्ये तुमचं आयुष्य घालवाल तर मग मात्र तुमची ती चिंता अजून जास्त प्रमाणात तिथे नक्कीच वाढत जाईल. बाकी तू तोंडी लोक कधी संपूर्ण आणि खरं सत्य सांगत नाहीत. ते फक्त त्याच गोष्टी बोलतात ज्यात त्यांचा फायदा असतो. त्यासाठी ते इतरांचं वाटोळं करायलाही मागे पुढे मात्र मुळीच पाहत नाहीत. आणि ज्या लोकांचं टेन्शन घेऊन आपण खचून जातो ना, तीच माणसं आपल्या नावाने अर्धी भाकर जास्त खाऊन रिलॅक्स आयुष्य जगत असतात. म्हणून इतर व्यक्तींचा विचार सतत करण्यापेक्षा जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठे व्हायचं असेल, अर्थात कोणते तरी ध्येय प्राप्त करवायचे असेल, तर मग मात्र तुम्ही योग्य त्या पद्धतीने योग्य ती कर्म करायला शिका. कारण आयुष्यामध्ये जे जे तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला गोष्टी देण्याचे सामर्थ्य हे गुरुमाऊली प्रथम स्वतःजवळ ठेवत असतात. म्हणून
योग्य गोष्टी मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने माणसाने कर्म देखील केलं पाहिजे. हे ज्याला समजलं तो मात्र त्याच्या आयुष्यात नक्कीच पुढे जाईल. बाकी प्रेमळ मित्रांनो, स्वार्थाच्या जुळ्यावर जुळणारे लोक कधीच आपुलकीनं वागत नसतात, कारण त्यांना फक्त तिथे नक्कीच फायदा दिसतो. बाकी समाजाचा एक नियम आहे, ज्यांची प्रगती रोखता येत नाही त्यांची बदनामी मात्र इथे नक्कीच केली जाते. म्हणून जर तुमची सध्या बदनामी इथे चालू असेल तर त्याला देखील तुम्ही घाबरू नका. समजून घ्या, मनुष्य ज्या पद्धतीने त्याच्या नक्कीच त्रुटीला स्वीकारतो त्याच पद्धतीने त्याने त्याच्या निंदेला देखील स्वीकारलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये जे जे घडत असते ना ते तर आपल्या उत्तमासाठीच घडत असते. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर प्रथम तुम्ही योग्य पद्धतीने नक्कीच कर्म करा. कारण जसे ज्याचे कर्म असतील तसे त्याचे इथे जीवन नक्कीच असेल, हे मात्र प्रथम आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे. आणि एखाद्याच्या उचकीचं कारण व्हा, पण हुंदक्यांचे अजिबात नको. बाकी काही लोक बगळ्याच्या जातीचे असतात, वरून स्वच्छ पण मनाने काळे. त्या बगळ्यापेक्षा कावला बरा जो वरूनही काळा आहे आणि आतूनही तो काळाच आहे, हे मात्र आपण समजलं पाहिजे. बाकी जो दुसऱ्यांना मान देतो ना, मुळात तो स्वतः सन्माननीय असतो. कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्याजवळ नक्कीच असते. मनाचा मोठेपणा हा गुण आहे जो पदाने नव्हे तर संस्कारांनी व्यक्तीला प्राप्त होतो, हे मात्र नक्कीच खरे. घर रस्त्यावर असेल तर त्याला इथे प्रथम किंमत येते, शेती रस्त्यावर असेल तर तिलाही भाव मिळतो, पण माणूस रस्त्यावर आला की त्याची मात्र किंमत संपून जाते. म्हणून आयुष्यामध्ये एकच गोष्ट तुम्ही मात्र योग्य पद्धतीने समजून घ्या, ते म्हणजे तुम्ही स्वतःला कधीही नक्कीच तुटू देऊ नका. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. बाकी एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापे धुतली जातात, हीच जगातील सर्वात मोठी एक अंधश्रद्धा आहे. आयुष्य सोपं नसतं. खूप बोललं तर वेडा म्हणतात, कमी बोललं तर अभिमानी म्हणतात, कामाबद्दल बोललं तर मग मात्र स्वार्थी म्हणतात. बुद्धीच्या जीवावर श्रीमंत होता येते, परंतु श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान तुम्हाला होता येणार नाही, हे मात्र प्रथम आपण नक्कीच समजलं पाहिजे. बाकी भूक असेल तेवढंच आपण प्रथम खायचं, हा पक्षाचा नियम सर्वांनीच लागू केला तर जगात कुणीच उपाशी पोटी इथे मात्र मुळीच झोपणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम समजून घ्या, आपल्या क्षणाभराचा आधार एखाद्याला नवीन आयुष्य नक्कीच देऊ शकते. वेळ नेहमी सारखी नसते. जरी आज तुम्ही आकाशात उडत असले तरी उद्या तुम्हाला जमिनीवर कोणाच्या तरी आधाराची गरज भासू शकते. म्हणून आयुष्याच्या या नक्कीच प्रत्यक्ष खेळामध्ये एक गोष्ट तुम्ही योग्य पद्धतीने समजून घ्या, ते म्हणजे जे सध्या तुमच्याकडे आहे ते तर फक्त काही काळासाठी तुमच्याकडे आहे. म्हणून जे जे मिळते ते आनंदाने आपण स्वीकारावे आणि जे जे भगवंताने आपल्याला दिले ते उत्तमच दिले. म्हणून सतत तुम्ही चिंता आणि काळजी करणं आता मात्र सोडून द्या. कारण आयुष्याच्या प्रवासात जेवढं आपल्याला मिळत असते ते उत्तमच मिळत असते, हे मात्र नक्कीच आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. गुरु माऊली म्हणतात, आता लवकरच तुझे आयुष्य अशा दिशेला जाणार आहे ज्याची तू कधी कल्पनाही केलेली नव्हतीस. तेच तुझं मोठं स्वप्न आता मात्र पूर्ण होणार आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल आणि अजूनही तुम्ही जर काळजीमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची प्रत्येक चिंता आणि काळजी आता मात्र योग्य पद्धतीने सोडून दिली पाहिजे. कारण तुम्ही ज्या व्यक्तीची चिंता करतात आणि ज्या ज्या गोष्टीची तुम्ही सतत काळजी करताना ती गोष्ट तुम्हाला कधीच तुमच्या आयुष्यात आनंद देत नसते. प्रथम समजून घ्या, आयुष्यामध्ये ज्याला आनंदी राहायचे आहे त्याने प्रथम उत्तम कर्म करावे. कारण उत्तम कर्म करणारा माणूस आज जरी तुम्हाला दुःखी दिसत असला तरी देखील येणाऱ्या काळात त्याच्या आयुष्यामध्ये इतके सुख येणार जो कधी अर्थात कल्पना देखील करू शकणार नाही, हे मात्र नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सध्या सुख प्राप्त करवायचे असेल
तर ते सुख प्राप्त करण्यासाठी या क्षणापासून तुम्ही कष्ट करण्यास सुरुवात करा. गुरुराया म्हणतात, शांत राहा. आता लवकरच तुझे आयुष्य आनंदमय होणार आहे. लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी घडतील ज्याची तू कधी कल्पनाही केलेली नव्हतीस, ज्याची तू कधी नक्कीच अपेक्षाही ठेवलेली नव्हतीस. त्याच गोष्टी लवकरच आता तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. म्हणून आपल्याला मात्र भगवंतांवरती योग्य त्या पद्धतीने विश्वास ठेवलाच पाहिजे. आयुष्यात भेटलेल्या प्रत्येक व्यक्तींना मला ज्ञान आणि अनुभव दिला, पण मी त्यापासून काय बोध घ्यावा हे मात्र माझं मला ठरवायचं आहे. कारण सल्ला स्वस्त असतो, मात्र त्याचं अनुकरण खूप महाग असतं, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी वयवारी ही फक्त शैक्षणिक अर्थात आहारतेसाठीच ठरवलेली असते. नाहीतर ओझे उचलण्यासाठी वय नाही, तर परिस्थिती मात्र योग्य पद्धतीने ठरवते. पण ज्या पद्धतीने परिस्थिती सध्या तुमची आहे त्या पद्धतीने तुम्ही मात्र त्या परिस्थितीसमोर झुकू नका. समजून घ्या, आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रथम तुम्ही उत्तम कर्म करा आणि परिस्थितीसमोर झुकण्यापेक्षा परिस्थितीला तुम्ही स्वतः तुमच्या समोर झुकवा. ते म्हणजे तुमच्या भरपूर जास्त कष्टाने आणि तुमच्या उत्तम कर्माने तुम्ही मात्र तुमच्या परिस्थितीला तुमच्या समोर झुकवा. हे ज्याला समजलं तो मात्र मनुष्य आनंददायी नक्कीच आयुष्य जगू शकतो. बाकी सुखाला किती विनवण्या केल्या तरी ते लवकर येणार नाही आणि दुःखासाठी दार बंद केलं तरी ते खिडकीतून आल्याशिवाय मुळीच राहत नाही. समजून घ्या, दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते ना, त्यांची प्रगती साक्षात भगवंत सुद्धा कधी थांबवू शकणार नाही. कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच आपण मात्र विश्वास ठेवावा. कारण योग्य वेळ आली की तो इतकं देणार की मागायला मात्र काहीच उरणार नाही आणि हे सत्य आहे. बाकी देवाला नवस बोलून वंशांचे दिवे मागून घेतले, पण म्हातारपण जवळ आलं आणि दिवे मात्र आपण नक्कीच पळून गेले. म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट तुम्ही प्रथम समजून घ्या, ते म्हणजे भगवंतांच्या चरणी जे जे तुम्ही प्रार्थना केलेली आहे आणि जे जे तुम्ही भगवंतांच्या चरणी मागितली आहे त्या प्रत्येक गोष्टी भगवंत तुम्हाला कधी देणार नाहीत. तर तुमच्यासाठी ज्याही गोष्टी योग्य असणार त्याच गोष्टी तुम्हाला भगवंत देणार. आणि जर तुमच्या चांगल्या स्वभावाशी लोक जुळत नसतील ना, तर लोक तुम्ही प्रथम बदला, स्वभाव नाही. कारण खोटं बोलणाऱ्या मित्र आणि खरं बोलणाऱ्या शत्रू लगेच मिळतात, हे मात्र आजपर्यंतचे मोठे सत्य. आणि मित्रांनो, फक्त परिस्थितीची कारणे देत कष्ट करायला लाजणाऱ्या तरुणाईला प्रेरणादायी उदाहरण ते म्हणजे एक तुम्ही समजून घेतलं पाहिजे. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, आयुष्यामध्ये जर योग्य पद्धतीने आनंद प्राप्त करवायचा असेल तर दुःखाचा आपण मात्र नक्कीच सामना केलं पाहिजे. हक्काची आणि मायेची माणसं निघून गेल्यावर आपल्या जखमांना टोके अर्थात टाके घालणाऱ्या सुया सुद्धा त्या मात्र गंजून जातात. बाकी गुरुराया म्हणतात, स्पष्ट बोलणारा माणूस हा तर इंजेक्शन सारखा आहे, क्षणभर टोचतो पण दीर्घकाळ तो मात्र लाभ देत असतो. आणि स्वतःची ओळख स्वतः तुम्ही प्रथम तयार करा. उद्या कोणी म्हणायला नको याला मात्र मी मोठे केले. अचानक पाऊस पडतो आणि सांगून जातो. गरमी कोणाची असू द्या, जास्त दिवस ती मात्र मुळीच टिकत नाही. इतकं प्रामाणिक आयुष्य आपण जगावं की स्वतः देवाने आपल्यात प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली ना, तर ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजलीत टाकली पाहिजे. बस इतकं आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रामाणिक राहून आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र योग्य पद्धतीने समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे आपण नेहमी बाळूमामांना म्हणावे की हे गुरुराया जास्त नको, काही नको, फक्त निवडलेल्या मार्गाला योग्य दिशा आणि मेहनतीला भरभरून असे यश मिळू द्यात. बस एवढंच मी तुमच्या चरणी एक मोठी प्रार्थना करतोय, ती मात्र आपण नक्कीच स्वीकारावी. एवढं आपण गुरुरायांच्या चरणी नक्कीच म्हटलं पाहिजे. बाकी आयुष्यात संपण्यासारखे काहीच नसते. एक नवीन सुरुवात आपली मात्र तिथे आतुरतेने वाट पाहत असते. म्हणून जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की आता सर्व काही संपलं आहे,
आता संपूर्ण आयुष्य दुःखामध्ये जाणार आहे, तर तिथे मात्र तुमचे ते संपूर्ण काही संपले नसून एक नवीन सुरुवात तुमची तिथे आतुरतेने मात्र नक्कीच वाट पाहत असते. क्षमा करायला शिका, कारण आपणही देवांकडून तशीच प्रथम अपेक्षा ठेवतो आणि नाते हे विश्वासावर टिकतं, पण हे मात्र खरं नाही. लोक म्हणतात कारण नाते हे समोरच्याला मनापासून टिकवायचं असेल तरच नातं प्रथम टिकतं. हे मात्र आम्ही म्हणतो. प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई देखील इथे वेगळी आणि प्रत्येकाचा संघर्ष देखील वेगळा. म्हणून स्वतःची कोणासोबत यापुढे तुम्ही मात्र मुळीच तुलना करू नका. समजून घ्या, माणसाच्या आयुष्यात वय हे फक्त कागदोपत्रीच असतं, पण कर्तव्य आणि जबाबदाऱ्या माणूस आयुष्यभर प्रथम पार पाडत असतो. आणि प्रेम म्हणजे दिसण्याचं आकर्षण नसतं. प्रेमाचा अर्थ अर्थात आदर, सन्मान, विश्वास आणि आत्मविश्वास हा नक्कीच असतो. गरज संपली की मग विसरण्याची दुनिया मोठी आहे, पण गरज नसतानाही मनापासून जोडणारे मोजकेच असतात. अशा नात्यांना ओळखायला शिका आणि हृदयात जपायला शिका, कारण निस्वार्थ प्रेम पुन्हा मात्र आपल्याला इथे मुळीच सापडणार नाही. खरं विश्वास होता काही लोकांवर असं अचानक मात्र बदलतील याची मात्र मुळीच आम्हाला कल्पना नव्हती. बाकी जे घडलं ते घडून गेलं. म्हणून आता तुम्ही चिंता आणि काळजी करण्यापेक्षा आता चिंता आणि काळजी पूर्णत्व करणं सोडून द्या, कारण जे जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ते तुमच्या उत्तमासाठीच घडत आहे. म्हणून सततची चिंता ही तुमच्यासाठी अयोग्य आहे. एकमेकांची चूक विसरून एकमेकांना समजून घेणे हेच खरं प्रेम आहे. बाकी जग आपल्याकडे कुठल्या नजरेने पाहतं हे महत्त्वाचं नाही, तर जग चालवणाऱ्याच्या नजरेत आपण कसे आहोत हे प्रथम महत्त्वाचे आहे. आणि भगवंत कधी तुमच्याकडे किती पैसा आहे, किती धन आहे हे कधी देखील पाहणार नाही, तर तो प्रथम पाहतो तुमचे मन कसे आहे, तुम्ही कशा पद्धतीने विचार करतात, तुम्ही कशा पद्धतीने आयुष्यात इतरांना मदत करतात. याच गोष्टी प्रथम भगवंत मात्र पाहत राहतो. बाकी काही लोक आयुष्यामध्ये बोलतात असे की त्यांना आपल्याला गमवायचं नाही आणि वागतात असे की आपली मात्र त्यांना मुळीच गरज नाही. संसार सुखाचा होण्यासाठी श्रीमंत असणं गरजेचं नसतं. गरिबीत पण संसार सुखाचा करता येतो. फक्त गरज असते ते म्हणजे प्रत्येकाने समजून घेण्याची. समजून घ्या, जिथे तुम्हाला ठेच लागेल तिथूनच सवय लागते सांभाळून चालायची, मग ती पायाला असो किंवा आपल्या मनाला असो. पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा क्षण एकदा तरी येतो, पण नक्कीच पायाला ठेच लागले तर माणूस स्वतः सावरू शकतो, पण मनाला ठेच लागली तर माणूस स्वतःला सावरू कमीत कमी शकत नाही. तो त्यातून सावरताना अजून खूप चुका करतो. चुका हा करतो तर तो एकटा सावरू शकत नाही. मन सावरायचं असेल तर त्याला खऱ्या मित्राची गरज मात्र प्रथम भासत असते. म्हणून आपण मात्र योग्य ते मित्र आपल्या आयुष्यात नक्कीच पूर्णत्व ठेवलं पाहिजे. बाकी आयुष्यामध्ये असंच आहे, समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे हे देखील एक पद्धतीचे मूर्खपण आहे. भूक भागवणारी माती आणि चूक पदरात घेणारी नाती यांच्याशी आपण कधी देखील गद्दारी करू नये. गरज संपली की जीव लावलेली माणसं देखील वेळीत मात्र बदलून जातात. बाकी जास्त विश्वास इतरांवर ठेवल्यावर विश्वासघात होणारच. जर जास्त विश्वास स्वतःवरती आणि भगवंतांवरती तुम्ही ठेवणार तर तुमचं आयुष्य आनंदमय नक्कीच होणार. काही उत्तरे समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातून प्रथम द्यायची असतात. त्या व्यक्तीने सांगेपर्यंत तिथे मात्र आपण मुळीच थांबायचे नाही. आणि मित्रांनो, समजून घ्या, देवळात जाऊन डोळे बंद करून देवाला गंडवण्यापेक्षा डोळे उघडे करून देवांचं स्वरूप तुम्ही तुमच्या मनामध्ये साठवणं म्हणजेच खरे अध्यात्म आहे. समजून घ्या, तुम्ही देवापुढे कसे वागतात हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही देवांकडे पाहत असताना कसे वागतात हे प्रथम महत्त्वाचं आहे. म्हणून आयुष्यामध्ये जे जे कर्म तुम्ही केलेले आहेत त्या प्रत्येक कर्माची तुम्हाला सजा नक्कीच मिळणार. म्हणून प्रथम उत्तम कर्म करा, कारण उत्तम कर्म केलेले कधी देखील व्यर्थ जात नसतात. बाकी आयुष्यात सगळ्या गोष्टीतून पळ आपल्याला काढता येतो, पण जबाबदारीपासून दूर पळणं कधीच शक्य नसतं. कोणीही भ्रमात राहू नका. हा माझा आहे आणि तो माझा आहे
आपली वेळ खराब आली ना की कोणी कुणाचं नसतं हे मात्र तुमच्या नक्कीच लक्षात येईल. म्हणून वेळ चांगली असेल तर सर्वजण आपले आहेत असा भ्रम असतो, पण मात्र वाईट वेळ नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये शिकवते की कोणी कोणाचे नाही. आपले शरीरसुद्धा आपण नीट सांभाळले तर आपले आहे, नाहीतर ते सुद्धा आपल्याला सोडून जाईल. म्हणून आपण आपल्याला जपणे हेच सबकुच आहे, समजून घ्या. जर तुम्ही स्वतःला कधी जपणार नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी आनंदी राहू शकणार नाही. आणि गैरसमज कानातून प्रवेश करतो आणि डोळ्यांवर पडदा पाडतो. एकदा गैरसमज झाला की सरळ माणसांच्या चांगल्या गोष्टीसुद्धा त्या मात्र आपल्याला वाकड्या वाटत असतात, हे मात्र तितकंच खरे. बाकी मित्रांनो, कसलं न कसलं वेड हवं माणसाला. ज्याला वेड होता येत नाही तो शहाणा माणूस नव्हेच. म्हणून आयुष्यामध्ये एकाच गोष्टीला धरून कधीही तुम्ही चालू नका. ज्या क्षेत्रात तुम्ही सध्या कष्ट करीत आहात त्या क्षेत्राला धरून अजून इतर देखील क्षेत्रामध्ये आपण कष्ट करण्याचा प्रथम प्रयत्न करावा. कारण आयुष्यामध्ये जे तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी जर तुम्हाला प्राप्त करवायच्या असतील तर उत्तम कर्म करणे हे प्रथम मात्र आपल्यासाठी उत्तम आहे. म्हणून तुम्ही उत्तम कर्म करण्यास आता मात्र सुरुवात करा. गुरुमाऊली म्हणतात, थांब, आता तुझी वेळ आलेली आहे. आता तुझ्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडणार आहेत ज्याची तू कधी कल्पना आणि काळजी अर्थात चिंता तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नव्हती. याहून उत्तम गोष्टी लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये आता लवकरच घडणार आहेत. म्हणून आता तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं थांबवा आणि आजचा हा संदेश तुम्ही अगदी शांत मनाने ऐका. बाकी भावना महत्त्वाच्या असतात, ज्याला त्या समजतात तो इतरांना मात्र कधीच मात्र दुखावू शकणार नाही. स्वतःच्या वाईट काळात अर्थात एकट्यानं पार केल्यानंतर माणूस मात्र आयुष्यात खूप काही शिकतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात कोणी असो वा नसो त्याला मात्र मुळीच तिथे फरक पडणार नाही. हे देखील एक मोठे सत्य आहे. आणि मित्रांनो, खरं तर वाईट तेव्हा वाटतं जेव्हा जबाबदाऱ्या पार पाडून सुद्धा आपली किंमत मात्र नक्कीच केली जात नाही. आणि ज्यांना आपण कुठे चुकले हे समजून घ्यायचं नाही, अर्थात अशा लोकांना समजवण्यात तुम्ही तुमचा वेळ अजिबात वाया घालवू नका. कारण ते स्वतःची चुकी तर मानतच नाहीत, उलट आपल्यालाच ते मात्र चुकीचं ठरवतात. लहान अर्थात तहान भागल्यानंतर कायम रिकामी पाण्याची बाटली हातात जड मात्र आपण प्रत्येकाला लागायला लागते. ज्यांच्यासोबत आपण कधीच वाईट वागलो नाही ते सुद्धा दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्याबद्दल चुकीचे मत बनवतात आणि आपल्याला जज करत बसतात. कारण लोक सत्य पाहत नाहीत, ते फक्त ऐकलेलं खरं मानतात. म्हणून तुम्ही तुमच्या दृष्टीवर नाही तर अर्थात कानावर नाही तर तुम्ही तुमच्या प्रथम दृष्टीवरती नक्कीच विश्वास ठेवा. वर्तमान काळ आखीव असल्यास भविष्यकाळ रेखीव नक्कीच बनीत असतो. मनाला सर्वात जास्त त्रास तर तेव्हाच होतो जेव्हा आपली बाजू सत्य असूनही आपल्याला मात्र तिथे नक्कीच न्याय मिळणार नाही. आणि घरात भलेही मतभेद असू द्यात, पण बाहेरच्या जगासमोर भाऊ नेहमी खांद्यावर खांदा लावून उभे मात्र नक्कीच राहिलं पाहिजे. ही सध्याच्या जगामधली सर्वात मोठी सत्यता आहे. बाकी स्तुतीत लपलेलं खोटं आणि टीकेत लपलेलं सत्य ज्याला कळतं त्याला चांगल्या आणि वाईटाची ओळख मात्र आपोआप समजते. स्वतःला त्रास व्हायला लागला की तो विष अर्थात तिथेच सोडून द्यावा. कारण पूर्णत्व मग तो कितीही जवळच्या व्यक्तीचं का असेना, आपण मात्र हे आयुष्य योग्य पद्धतीने समजून घ्यावं. चुकीच्या ठिकाणी गुंतवलेला पैसा आणि चुकीच्या ठिकाणी घालवलेली वेळ दोन्हीही माणसाला रस्त्यावर आणल्याशिवाय कधीही राहत नाही, हे मात्र नक्कीच खरे. आणि तुम्ही ज्यांच्यासोबत इमानदार राहतात ना, नेमकं तेच मात्र तुमच्यासोबत बेईमानी करतात. आयुष्यात कोण कसं वागलं या विचारात प्रथम स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही पुढे कसं वागायचं याचा विचार केलेला कधीही तुमच्यासाठी उत्तमच आहे. आणि मित्रांनो, परके खास होऊ लागतात तेव्हा आपलेच त्रास देऊ लागतात. आजकाल खोटे बोलणाऱ्यांचा जास्त आदर केला जातो, कारण सत्य ऐकण्याची हिंमत फार मात्र कमी लोकांमध्ये असते. आणि जीवनात स्वतःची तुलना आपण मात्र कधीच
इतरांसोबत मुळीच करू नये, कारण प्रत्येकाचा जीवन प्रवास हा वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या अर्थात समस्याही वेगळ्या असतात. तुलना करायचीच असेल तर तुमच्या काळची आजच्या दिवसासोबत करा. ती तुम्हाला नक्कीच पुढे नेईल आणि यशस्वी देखील भरभरून बनवेल. समाजाचा एक नियम आहे, ज्यांची प्रगती रोखता येणार नाही त्यांची मात्र बदनामी नक्कीच केली जाते. हे मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे. म्हणून मनुष्याने त्रुटीसोबत अर्थात निंदेला देखील योग्य पद्धतीने स्वीकारलं पाहिजे. समजून घ्या, ज्या ज्या पद्धतीने दुःख आले आहे त्याहून उत्तम तुमच्या आयुष्यामध्ये सुख देखील येणार. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने आनंदी राहायचे असेल तर योग्य पद्धतीने कर्म देखील आपण नक्कीच करण्यास सुरुवात केली पाहिजे. बाकी माणूस बोलायला 2 वर्षात शिकतो, पण कुठं किती आणि काय बोलायचं हे शिकायला मात्र त्याचं अख्खं आयुष्य नक्कीच निघून जातं. समजून घ्या, स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली ना तरी त्याला खरेदी करणाऱ्या जगात कोणी देखील भेटणार नाही. चुकीच्या ठिकाणी गुंतवलेलं मन हे माणसाला माणसांच्या आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडतं. आपण कोणाशी कितीही इमानदार राहिलो तरी तो आपल्याला त्याच्या गरजेनुसार प्रथम नक्कीच महत्त्व देणार. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही प्रथम समजून घ्या, ते म्हणजे या आयुष्यामध्ये आजपर्यंत जे जे तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर भगवंत नक्कीच देऊन टाकतील. म्हणून आज ज्या दिवसाचा तुम्ही अर्थात आज ज्या वाईट दिवसांचा तुम्ही सामना करीत आहात ते वाईट दिवस देखील तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठीच आहेत. म्हणून आपण सतत चिंतेमध्ये आयुष्य घालवण्यापेक्षा सतत योग्य कर्म करण्यात आपण आपला नक्कीच दिवस घालवावा. हे आपल्यासाठी कधीही उत्तम आणि कधीही आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. लोकांमधलं चांगलं तुम्ही शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा, कारण कोणीही सर्व गुण संपन्न इथे मात्र मुळीच जन्माला येत नसतं. तुमच्याकडे समाधान असेल तर तुम्ही श्रीमंत आहात, शांती असेल तर सुखी आहात आणि दयाळू असाल तर एक चांगली तुम्ही नक्कीच व्यक्ती आहात. मनाला चांगल्या विचारांचं कव्हर असेल तर माणूस नावाचं पुस्तक नेहमीच येथे मात्र सुंदर दिसेल. बाकी मित्रांनो, मोक्यावर साथ सोडणारी माणसं बऱ्याचदा तीच असतात ज्यांना कधी काळी आपण डोक्यावर घेऊन मात्र नक्कीच नाचलेली असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी स्पष्ट आणि खरं बोलणाऱ्या व्यक्तीला एकच पुरस्कार मिळतो, ते म्हणजे नक्कीच भांडखोर. जिव्हाळ्याचे तृणानुबंध नसल्याशिवाय कधी कोण कोणाच्या आयुष्यामध्ये येत नसते. बाकी रंग उडालेल्या भिंती तो खडबडीत नक्कीच फळा आणि कोलाच्या छपराखाली श्रीमंत होती ती मात्र नक्कीच पहिलीची शाळा. आणि मित्रांनो, वेदना ही तर माणसाची सहनशक्ती वाढवतात, हे प्रथम आपण समजून घ्यावेत. म्हणून आयुष्यामध्ये भरपूर जास्त अशा वेदना आल्यात तर तुम्ही जास्त प्रमाणात चिंता करू नका, कारण आज ज्या पद्धतीने तुम्हाला दुःख आलेले आहे त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या काळात भरपूर असे सुख तुम्हाला मिळणार. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल, अजूनही तुम्ही काळजीमध्ये असाल तर नक्कीच तुम्ही तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी योग्य पद्धतीने सोडून दिलं पाहिजे. गुरुमाऊली म्हणतात, शांत राहा. आता तुझ्या आयुष्यात त्याही गोष्टी घडणार ज्याची तू कधी कल्पना केली नव्हतीस. त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळून जातील. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहावे मनुष्याने, कारण ज्या परिस्थिती सध्या तुमच्या विरुद्ध गेल्या आहेत आणि जी व्यक्ती सध्या तुमच्या विरुद्ध देखील गेलेली आहे ते मात्र योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच योग्य पद्धतीने पुढे येईल. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर प्रथम मात्र आपण नक्कीच योग्य कर्म करायला शिकलं पाहिजे. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा नक्कीच कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर 100 रुपयांचा आरसा मात्र नक्कीच इथे लागत असतो. आणि जे खरंच चांगलं असतं त्याला कधीच दिखावा करण्याची गरज नसते. सर्वात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन आहे. काय बरोबर आणि काय चूक हे त्याला मात्र बरोबर कळते, हे प्रथम समजून घ्यावे. माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाली की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची जागा बनत असते. हे मात्र प्रथम आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे.
आणि प्रेमळ मित्रांनो, आता लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये असा क्षण येणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पना केली नव्हती. त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये आता मात्र घडणार आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये आणि नक्कीच काळजीमध्ये असाल तर मग मात्र तुमच्या त्या प्रत्येक चिंता आणि काळजी व्यर्थ आहेत. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण जे जे तुमचे आयुष्य तुमच्याशी नक्कीच घडवत आहे आणि ज्या ज्या गोष्टी सध्या तुमच्यासोबत घडत आहेत ना, त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्यच आहेत. समजून घ्या. जर तुम्हाला आनंद प्राप्त करायचा असेल तर आनंद तुम्हाला इतरांना नक्कीच द्यावं लागेल, हे प्रथम आपण समजलं पाहिजे. गुरुराया म्हणतात, शांत राहा, डगमगू नको. आयुष्य हे असेच आहे. इथे कधी दुःख राहणार, इथे कधी नक्कीच सुख राहणार. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रत्येकाला नक्कीच आनंद, प्रत्येक अर्थात वेळेमध्ये आनंदी राहायचं असेल तर प्रत्येक वेळी आपल्याला योग्य पद्धतीने योग्य कर्म करावे लागतील. म्हणून तुम्ही आता तुमची चिंता आणि काळजी सोडा आणि असेच गुरु माऊलींचे गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही दररोज न चुकता वेळ देऊन ऐकत चला. जर आजचा हा संदेश तुम्ही पूर्ण वेळ देऊन ऐकलेले असाल तर धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या एका नवीन संदेशाद्वारे. तोपर्यंत जर अजूनही तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हाही असे नवनवीन संदेश आम्ही अपलोड करू ते संदेश सर्वप्रथम तुम्हाला प्राप्त होऊन जातील. म्हणून आपण नक्कीच हे संदेश प्राप्त करण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल या क्षणी सबस्क्राईब करून ठेवावे आणि साईडला असलेली बेल नोटिफिकेशन देखील ती तुम्ही ऑलवर सेट करून ठेवा. आणि हा संदेश तुम्ही तुमच्या प्रत्येक मित्रांकडे देखील जरूर शेअर करा आणि या संदेशाला एक लाईक जरूर तुम्ही करा जर तुम्हाला हा संदेश आवडलेला असेल. आणि कमेंट बॉक्समध्ये मामांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. धन्यवाद.